हॅलो मित्रांनो. तर आज मी मराठी ऑडियन्ससाठी घेऊन आलो आहे एक नवीन सिरीज जिचं नाव आहे चार्ट स्टोरीज. तर वेलकम टू चार्ट स्टोरीज. इथे आपण फक्त चार्ट नाही बघणार, इथे आपण बघणार आहे की चार्ट नक्की आपल्याला सांगतोय तरी काय. बँक निफ्टीमध्ये हर एक कॅन्डल मागे काही ना काहीतरी स्टोरी असतेच. बायर्स म्हणतायत वर घेऊन जाऊया, इथे सेलर्स म्हणतायत थांबा जरा, अजून गेम बाकी आहे, आणि सेलर्स इथून येतात आणि परत प्राईस खाली घेऊन जातात. तर कधी बायर्स फुल जोशमध्ये असतात, तर कधी सेलर्स फुल कंट्रोलमध्ये असतात. अशी कधी आजसारखा दिवस असतो, दोघेही इक्वली स्ट्रॉंग असतात, पण रिझल्ट झिरो. तर अशा वेळी मार्केट साईडवेज फिरत राहतो, ब्रेकआउट वाटतो पण ते ट्रॅप असतो, आणि ट्रेडर्स विचार करतात नेमकं चाललंय तरी काय. आणि म्हणून या व्हिडिओमध्ये आपण आजचा बँक निफ्टीची फुल स्टोरी बघणार आहोत. कुठे बायर स्ट्रॉंग होते, कुठे सेलर स्ट्रॉंग होते, आणि मी तुम्हाला माझी स्वतःची ट्रेडबुक दाखवून, माझे पोझिशन्स दाखवून, आणि एकदम ट्रान्सपरंट राहून एक्सप्लेन करणार आहे की आज मी कसं ट्रेड केलं. तर चला सुरू करूयात आजची चार्ट स्टोरी. तर सकाळी बघा झालं काय. आता प्राईस इथे ओपन झाली फ्लॅट. फ्लॅट ओपन झाल्यानंतरनं बायर्सने लगेच अराऊंड 300 पॉईंटची अपमूव्ह दिली. आता या 300 पॉईंटच्या अपमूव्ह नंतर ही कॅन्डल बनली कशी बघा. इथे बनले एक मोठं वीक. याचा अर्थ काय होतो की हा सेलर्सचा इलाका आहे, इथून सेलर्स ॲक्टिव्ह आहेत, इथून सेलिंग येऊ शकते. तर लगेच आपल्याला इथे एंट्री नाही करायची आहे, आपल्याला वेट करायचं आहे कन्फर्मेशनसाठी. तर सकाळचं हे 2 तासात आपल्याला समजलं की बायर्स आणि सेलर्स हे इक्वली स्ट्रॉंग आहेत. कारण इथे बायर्सची पण कॅन्डल स्ट्रॉंग आहे आणि इथे सेलर्सनी पण एनगल्फिंग कॅन्डल बनवली आहे. तर याचा अर्थ आज दोन्हीही पार्टी इक्वली स्ट्रॉंग आहेत. हे होतं फर्स्ट इंडिकेशन की आजचा दिवस साईडवेज असू शकतो. आता पुढे काय झालं बघा. इथे सेलर्सनी काय केलं, सेलर्सनी प्राईस खेचून आणली खाली 300-400 पॉईंट इथपर्यंत. आता पण हे सेलिंग वीक होती. आता ही वीक सेलिंग होती कशावरून, तुम्हाला जर माहिती आहे, जर सेलर्सला खरंच प्राईस खाली आणायची आहे तर हे एकदम फास्ट होते, असे थांबत थांबत थांबत, हे असं नाही होत. तर सेलर्स एकदम फास्ट क्विकमध्ये असं प्राईस घेऊन येतात खाली. तर इथे काय झालं बघा, इथे प्राईस ही स्ट्रॉंग एनगल्फिंग कॅन्डल क्लोज झाली. याच्यानंतरनं पण प्राईजने रिट्रेस केलं वरती, इथे बायर्सनी खेचून घेऊन गेले प्राईस, त्याच्यानंतरनं सेल ऑफ आला. पण ही कॅन्डल पण वीक होती. त्याच्यानंतर सेलर्सनी परत ट्राय केलं पण परत खाली वीक आली. मग इथे बायर्स आले आणि बायर्सनी बनवली एनगल्फिंग कॅन्डल ही वाली. तर आता नेहमी तुम्हाला प्रश्न पडतो की इंट्राडेमध्ये सपोर्ट झोन आणि रेजिस्टन्स झोन हे मार्क करायचे कसे हे समजतच नाही. पण आपण आता फॉर एक्झाम्पल हा झोन जर वीकलीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, पण आपल्याला त्याच्याशी मतलब नाही आहे. कारण आज काय चाललं आहे, आज बायर्स कुठे ॲक्टिव्ह आहेत, आज सेलर्स कुठे ॲक्टिव्ह आहे, ते समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. तर ते समजून घेण्यासाठी काय करायचं आहे, फक्त आणि फक्त एक गोष्ट, की कॅन्डल कशी बनते आणि कुठे बनते त्याच्याकडे लक्ष द्या. आता इथे काय झालं त्याच्याकडे आपण बघूयात. इथे आता हे जेव्हा स्ट्रक्चर बनलं, जेव्हा समजलं की दोन्ही पार्टी बाबा स्ट्रॉंग आहे तिथे, याच्यानंतरनं सेलिंग पण आलं. आता सेलिंग आल्यानंतरनं जेव्हा ही एनगल्फिंग कॅन्डल बनली, हे झालं फर्स्ट इंडिकेशन की हा बायर्सचा इलाका असू शकतो. इथे बायर्स ॲक्टिव्ह आहेत आणि इथून माईट बी बाईंग येऊ शकते, किंवा माईट बी हे ब्रेकडाऊन पण होऊ शकतं, काही होऊ शकतं, आपल्याला नाही माहीत. आपण फक्त कॅन्डल्स बघून त्याच्या अकॉर्डिंग ट्रेड करायचे. तर हे होतं, इथे बनली फर्स्ट एनगल्फिंग कॅन्डल. आता परत ही रिटेस्ट झाली लेवल इथे, आणि जेव्हा ही स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बनली तेव्हा आपल्याला क्लिअर झालं की हा एक स्ट्रॉंग डिमांड झोन आहे आणि इथून बाईंग येऊ शकते. आता आपला बायस ऑलरेडी काय होता, साईडवेज डेज राहू शकतो का, कारण दोन्ही पण पार्टी इक्वली स्ट्रॉंग आहेत. तर साईडवेज डेजमध्ये आपण ट्रेड प्लॅन करतो कसं, एकतर तुम्ही डेज हायला शॉर्ट कराल किंवा डेज लोला लाँग कराल. तर इथे काय होतं, इथे लाँगची अपॉर्च्युनिटी होती, पण तुम्ही रँडमली फक्त एक कॅन्डलच्या बेसिसवर लाँग करणार का, नाही करणार. प्रत्येकाचा काही ना काहीतरी सेटअप असतो, तो सेटअप जर इथं बनला तर आपण लाँग करू शकतो. मग मी जो सेटअप बघतो तो मला इथे नाही दिसला आणि मला इथे कॉन्फिडन्स पण नाही आला. बायस माझा होता लाँगचा, पण इथे सेटअप नसल्यामुळे मी हे स्किप केला. जेव्हा ही स्ट्रॉंग ब्रेकआउट कॅन्डल बनली, ही कॅन्डलच होती 200 पॉईंटची,
तर तुम्ही ते रिस्क रिवॉर्ड फेवरेबल नसल्यामुळे हे ट्रेड घेऊच नाही शकत. जरी तुम्ही ट्रेड घेतला तरी हा स्टॉप लॉस असणार आहे 200 पॉईंटचा, जे की रिस्क रिवॉर्डचे बिलकुल फेवरेबल नाही आहे. त्याच्यामुळे मी हा ट्रेड स्किप केला. नेक्स्ट ट्रेड आपण बघत होतो की डेज हायला आपण शॉर्ट करायचे का, कारण साईडवेज डेचा आपला बायस होता. आता लॉंगची अपॉर्च्युनिटी मिस झाली, तर आता डेज हायला शॉर्टची अपॉर्च्युनिटी. तर हा सेलरचा इलाका ऑलरेडी होताच, तर इथं फक्त प्राईस आली की डायरेक्टली शॉर्ट करून द्यायचं का, नाही द्यायचं, कारण ते ब्रेकआउट करून प्राईस वरती पण जाऊ शकते ना. तर आपण इथे वेट केलं कुठल्या तरी ट्रिगर पॉईंटचं. तर ट्रिगर पॉईंट काय होता, जेव्हा ही इन्व्हर्टेड हॅमर बनली तर हे झालं कन्फर्मेशन की सेलर्स इथे ॲक्टिव्ह आहेत आणि इथून सेलिंग येऊ शकते. तर आपण पण तेच केलं. जसं हे इन्व्हर्टेड हॅमर बनलं, इथं मी शॉर्ट केलं. स्टॉप लॉस होता एकदम छोटा 70-80 पॉईंटचा, आणि टार्गेट पण मी छोटंच ठेवलं 1:1चं. आता टार्गेट तुम्ही म्हणाल मोठं का नाही ठेवलं. आता जर आपल्याला माहिती आहे की बायर्स आणि सेलर्स इक्वली स्ट्रॉंग आहे आजच्या दिवसामध्ये, आणि ही कॅन्डल एवढी मोठी स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बनली आहे, ही एकदम हत्ती कॅन्डल आहे. तर हत्तीच्या इलाक्यात जाणार तर हत्ती तुम्हाला कुचलणार डायरेक्ट. तर त्याच्यामुळे आपण थोडक्यात थोडं प्रॉफिट घ्यायचं आणि पळायचं आपलं, आपण एवढंच काम करायचं. तर इथे पण आपण तेच केलं की आपल्याला माहिती आहे इथे स्ट्रॉंग आहेत बायर्स, तर कशाला मोठं हे टार्गेट ठेवायचं आहे ना. तर आपण पण 1:1 टार्गेट ठेवलं, कारण उद्या ट्रेंडिंग दिवस असला तर उद्या आपण मोठं रिस्क रिवॉर्ड कॅप्चर करू शकतो. पण आपल्याला जर समजते की आज जो दिवस नाही आहे, तर आज छोटे प्रॉफिट घेऊन बाहेर निघा. मी पण तेच केलं, 1:1चं टार्गेट ठेवलं. विदिन 25-30 मिनिट हे 1:1चं टार्गेट अचीव झालं. ही आहे आजची ऑर्डर बुक. आपण ट्रेड पंच केलं होतं 145ला, जे की आहे 145 झाले इथं, बरोबर या कॅन्डल नंतरनं इथे. आणि आपलं एक्झिट होतं 210ला. मध्ये विदिन 25 मिनिटमध्ये आपला ट्रेड क्लोज झाला. 1:1चा प्रॉफिट घेतला आणि आपण एक्झिट केलं. तर ही होती आजची स्टोरी. आणि आपल्याला हेच शिकायला भेटलं की जेव्हा बायर्स आणि सेलर्स इक्वली स्ट्रॉंग आहे, जेव्हा दिवस साईडवेज आहे, तर आपण पण शांत राहा. उगाच लॉंग करून उगाच शॉर्ट करून लॉसेस घेणार आणि मग उद्या परत ते रिकवर करायला जाणार. त्याच्यापेक्षा साईडलाईन राहा. जेव्हा प्राईस डेज लोच्या इथं येईल तेव्हा लॉंगचं ट्राय करा, जेव्हा डेज हायच्या इथं येईल तेव्हा शॉर्टचं ट्राय करा, जेव्हा प्राईसमध्ये असेल तेव्हा शांत बसा. ही होती आजची लर्निंग आणि ही होती आजची स्टोरी. तर अशाच आपण तुमच्यासाठी एक चांगला ट्रेड घेतला, चांगली काहीतरी लर्निंग भेटली, इंटरेस्टिंग ट्रेड निघाला, तर अशीच नवीन स्टोरी घेऊन येणार आहोत आणि अशीच ही सिरीज कंटिन्यू करणार आहोत. चला भेटूया नवीन स्टोरीमध्ये. होप करू त्याच्यामध्ये कुठली तरी एक पार्टी जिंकेल. चला भेटूया न्यू व्हिडिओमध्ये. थँक्यू.